नमस्कार मित्रांनो, PS इंगळे या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत। आज आपण जाणून घेऊयात इंस्टाग्राम या पेजवरती पेआउट सेटअप। पण त्याचपूर्वी आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। चला तर उशीर न करता आपण आपल्या टॉपिककडे वळवू। पहिल्यांदा आपल्या इंस्टाग्राम पेजवरती यायचं आहे। इंस्टाग्राम पेजवरती आल्याच्या नंतर उजव्या बाजूला आपला प्रोफाइल आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। नंतर या प्रकारे आपला प्रोफाइल डॅशबोर्ड दिसेल। आपले व्हिडिओ अपलोड केलेले हे संपूर्ण फॉलोअर हे दिसेल। त्यामध्ये प्रोफेशनल डॅशबोर्ड हे आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। प्रोफेशनल डॅशबोर्ड त्यानंतर हे पेज ओपन होईल आणि यामध्ये आपल्याला युअर टूल यामध्ये पेआउट हे सेटअप 7व्या नंबरला दिसेल। पेआउट वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेटअप पेआउट अकाउंट, त्यानंतर सेटअप पेआउट असे हे पेआउट अकाउंट असं पेज ओपन होईल। यामध्ये 1 नंबरला आपलं पॅन कार्ड वरती जसे नाव असेल तसे लिहायचे आहे। नंतर 2 नंबरला आपले लास्ट नेम लिहायचे आहे। नंतर आपली जन्मतारीख टाकायची आहे। यामध्ये लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो की इथे जशी आपली पॅन कार्डावरती नाव आणि जन्मतारीख आहे तसेच टाकायचं आहे। त्यानंतर सगळ्यात खाली कंट्री सिलेक्ट करायचा आहे। आपली कंट्री इंडिया। त्यानंतर दुसरे पेज ओपन होईल। यामध्ये एंटर बिझनेस इन्फो म्हणजेच आपल्या बिझनेसचं माहिती द्यायची आहे। यामध्ये कंट्री सिलेक्ट ऑलरेडी येत आहे। 2 नंबरला बिझनेस टाईप, यामध्ये आपलं इंडिव्हिज्युअल प्रोप्रायटर हे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर तिसरं पेज एंटर युअर इन्फो असं येईल। यामध्ये 1 नंबरला आपलं ऑलरेडी नाव आलेलं असेल, 2 नंबरला मिडल नाम आलेलं असेल, नंतर आपलं आडनाव आलेलं असेल व ऑलरेडी आपली जन्मतारीख आहे। यामध्ये आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, राज्य सिलेक्ट करायचं आहे। नंतर आपला जो पिनकोड असेल तो इथे टाईप करायचा आहे। नंतर फोन नंबर एंटर करायचा आहे। फोन नंबर झाल्याच्या नंतर ईमेल ॲड्रेस एंटर करायचा आहे। ईमेल ॲड्रेसच्या नंतर खाली आपलं पॅन कार्ड टाईप करायचं आहे, पॅन कार्ड नंबर। आपला स्वतःचा परमनंटली पॅन कार्ड पाहिजे। नंतर खाली बॉक्समध्ये टिक करून नेक्स्ट करायचं आहे। यानंतर चौथे पेज ओपन होईल। यामध्ये चॉईस हाऊ यू लाईक टू गेट पेड म्हणजेच आपला अकाउंट नंबर सिलेक्ट करायचा आहे। नंतर लिंक पेआउट मेथड यावरती क्लिक करायचं आहे। दुसरं 5वं पेज आपलं ॲड टॅक्स इन्फो असं ओपन होईल। यामध्ये ॲड टॅक्स इन्फो यावरती क्लिक करायचं आहे।
त्यानंतर अशी प्रोफाईल दिसेल आपल्याला, यावरती अलाव करायचं आहे. नंतर आपल्याला टॅक्स प्रोफाईल असं डॅशबोर्ड दिसेल. त्यानंतर स्क्रॉल करायचं आहे आणि नंतर खाली डन ऑप्शन येईल, त्यावरती डन वरती क्लिक करायचं आहे. डन केल्यानंतर आपला सेटअप होऊन जाईल.